चैत्र पौर्णिमेला आम्ही सारे ज्योतिबाला जातो ना. 10-12 लाख पब्लिक ज्योतिबाला येतं. बरीच मुलं चुकतात, पंढरपुरातही चुकतात. चुकलेली मुलं कुणीतरी उचलून नेतं, माईक पशी नेऊन देतं. माईकवाला पुकारतो, अमुक अमुक नावाचा मुलगा चुकलेला आहे, आपला असेल तर आपण येऊन घेऊन जा. एका आई त्या ठिकाणी आली. बाळाला पाहिलं तिनं. बाळाला चट्ट दिशी मिठी मारली. त्याच्या गालाच्या, कपाळाच्या, तोंडाच्या पटापटा पट्ट्या घेतल्या. त्याच्या गालावरनं हात फिरून अशी बोटं मुडली कडाआडा आणि रडायला लागली. बाळा, वेडायस का रे तू? मला सोडून कुठं गेलास? तुझ्याशिवाय मी कशी जगीन? असं कसं गेलास? तुझा पप्पा मला जीव मारील की येड्या मला सोडून गेलास? जे आई बोलली, आई आहे ती, तिचं हृदय आहे. पोरगं हुशार होतं. पोरगं आईला म्हटलं, आई तुझ्या जाग्यावर जर मी आजीवर आलो असतो ना तर मी चुकलोच नसतो. आईला आश्चर्य वाटलं. आजीवर आला असता तर चुकला नसता, माझ्यावर आल्यानंतर चुकला कसा? आईनं विचारलं, असं कसं बरं? पोरगा म्हणला, आई आजीवर आला असतो तर मी आजीच्या पदराला आवळून धरला असतो. म्हशीचा लोडणा वडल्यागत भले तिनं मला वडलं असतं, पण मला चुकून दिलं नसतं. तुझ्या मागून मी अर्धा तास चालत होतो, विचार करत होतो की आईला कुठं धरायचं, कारण आईनं जीन्स आणि टी शर्ट घातला होता. आता काय तुझ्या खिशात बसायचं होतं का? आपल्या कुलस्वामीला जाताना, आपल्या घरात आपल्या सासू सासऱ्यासमोर असताना, घरात 4 पै पाहुणे आल्यानंतर ए सौभाग्यवती स्त्रीच्या अंगामध्ये नऊवारी साडीच पाहिजे. ती आमची संस्कृती आहे, ती आमची परंपरा आहे. तुम्ही कामावरती जाता त्यावेळी एसटीनं प्रवास करतात, बसनं प्रवास करतात, 2 व्हीलरवरून प्रवास करतात, अडचणीची गोष्ट असते, अशा वेळेस ते ठीक आहे. बाकीचं हे संस्कृती टिकली पाहिजे.